नमस्कार मंडळी. तर आज आपण एक खूप इंटरेस्टिंग अशी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे कोबीचे थेपले. खूप इझी रेसिपी आहे, मेन म्हणजे खूप चवीला लागते. याच्या आधी सुद्धा तुमच्यासोबत मी भोपळ्याची रेसिपी शेअर केली, म्हणजे भोपळ्याचे थेपले. ते सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता. इथे मी जो कोबी निवडलाय तुम्ही बघू शकता, बऱ्यापैकी हिरव्या रंगाचा आहे. कोबी निवडताना हिरव्या रंगाचाच निवडायचा, त्याला छान चव असते. खूप पांढरट असा कोबी असतो ना, त्याला खूप प्रमाणात उग्र वास असतो आणि त्याची भाजी एवढी फार चविष्ट होत नाही. तर मी ते कोबी आहे त्याची वरची लेअर आहे ती काढून घेतले आणि देठाकडचा भाग आहे तो चाकूच्या साहाय्याने मी त्याला कट करून घेतले. आता आपल्याला किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचंय, म्हणजे एकदम बारीक किस पडला पाहिजे. जी मोठी किसणी असते ती वापरायची नाही. आणि मी ते मोठी परात घेतले, म्हणजे बाकीच्या गोष्टी घातल्यानंतर आपल्याला पीठ मळायला सोपं होऊन जातं, म्हणून मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्येच कोबी आहे तो किसून घ्यायचा. तुम्हाला जर किसायचं नसेल तर तुम्ही चॉपर मधून फिरवून घेतला तरी चालेल, नाही तर मोठे मोठे तुकडे करून मिक्सर मधून फिरवून घेतलात ना तरी तो छान बारीक होतो. पण असा बारीक झाला पाहिजे, म्हणजे थेपले आहेत ते लाटल्यानंतर एकदम छान पातळ लाटले जातात आणि मस्त ते भाजलेही जातात. त्यामुळे मोठी किसणी वापरायची नाही. बघू शकता किती छान असा बारीक किस तयार झालेला आहे. एकूण 5 ते 6 मिनिटच लागले होते मला एवढा कोबी किसायला, फार काही वेळ लागत नाही. बघू शकता तुम्ही. आता हा सगळा किस आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. बघू शकता किती छान एकसारखा किस तयार झालाय. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण नंतर घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर सगळ्या किसाला व्यवस्थित मीठ आहे ते हाताने चोळून घ्यायचं आणि आपल्याला 5 ते 6 मिनिटं असंच ठेवायचंय. अगदी 10 मिनिटं ठेवलात तरी चालेल. त्याने काय होतं, मिठाला पाणी, म्हणजे मिठामुळे कोबीला पाणी सुटतं आणि जे कोबीला पाणी सुटतं ना त्याच्यामध्येच आपल्याला सगळ्या गोष्टी घालून पीठ मळून घ्यायचंय. वरून आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही. जवळजवळ 7 ते 8 मिनिटं झाली होती. बघू शकता बऱ्यापैकी कोबीला पाणी सुटले. आता या पाण्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचंय, म्हणजे थेपले आहेत ते मस्त चवीला होतात. तर मी इथे आलं लसूण मिरचीची पेस्ट घातले. अगदी जराशी कलरसाठी आपण काश्मीरी लाल तिखट घालतो. अर्धा चमचा हळद, 1 चमचा भरून धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अगदी जराशी कस्तुरी मेथी घालायची. पांढरी तीळ 1 चमचा भरून घातलेत आणि अर्धा चमच्यासारखा ओवा हातावर क्रश करून घालायचंय आणि 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं. याने थेपल्याला चव खूप छान येते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एकजीव करून घ्यायच्या, म्हणजे मसाले आहेत ते कोबीला छान लागतात सगळ्या बाजूने आणि थेपले आहेत ते एकसारखे चवीचे बनून तयार होतात. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की याचा जो ओलावा आहे त्या ओलाव्यात मावेल इतकंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचंय. मी आधी 1 चमचा घालून बघितले, पटकन घालायचं नाही, अंदाज घेत घेत घालायचं, नाही तर मग खूप पीठ लागतं आणि थेपले एवढे काही चवीला लागत नाहीत. मी आधी 1 चमचा घातलाय, छान असं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा गरज वाटली म्हणून मी अजून 1 चमचा घातले. एकूण 2 चमचेच पीठ मला लागलं होतं. तुम्ही जेवढं, म्हणजे तुमचं प्रमाण आहे पिठाचं ते कमी जास्त होऊ शकतं. कोबीला जेवढा ओलावा सुटलाय त्यानुसार पिठाचं प्रमाण आहे ते कमी जास्त होतं. बघू शकता एवढा टाईट डो मळून तयार करायचंय. खूप सैल मळायचं नाही, कारण कोबी आणि मीठ असल्यामुळे त्याला पाणी सुटतच राहतं आणि तो पिठाचा गोळा आहे तो सैल होत जातो. त्यामुळे कधीही थेपल्याचं पीठ मळलं ना, कोणतंही असू दे, लगेचच ते लाटून घ्यायचे, भाजून घ्यायचे. पीठ रेस्टला ठेवायचं नाही, तर मग ते सैल पडत जातं. लास्टला तेल लावून छान त्याला मळून घ्यायचंय. तेल कधीही शेवटलाच लावायचं, नाही तर मग तेलाच्या गुठळ्या होतात आणि क्रॅक फ्री असे गोळे तयार करून घ्यायचे. गोळे क्रॅक फ्री केले ना की थेपले आहेत ते लाटल्यानंतर त्याच्या कडा आहेत त्या फाटत नाहीत आणि एकसारख्या आकारात गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजे आपले थेपले आहेत ते एकसारखे तयार होतात. आता मी एका प्लेटमध्ये सुकं पीठ घेतलेलं आहे, असं गव्हाचंच आहे ते. त्याच्यामध्ये छान डीप करून घ्यायचा गोळा आणि त्याला लाटायचंय. एकदम पातळ लाटायचं. थेपले आहेत ते पातळ असले तरच खाताना छान वाटतात, त्यामुळे एकदम पातळ लाटायचं. तुम्हाला जर वाटत असेल की थेपला खालून चिकटतं तर पुन्हा एकदा तुम्ही सुकं पीठ लावलात ना तरी चालेल, पण खूप सारं सुकं पीठ लावायचं नाही, तर पांढरट होतात ते. जेवढं गरजेचं आहे तेवढंच पीठ लावून आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. इतपत पातळ आपल्याला लाटून घ्यायचंय. कडा आहेत त्या आवर्जून पातळ लाटा. मी तवा आधीच तापत ठेवला होता. तवा छान तापला की मग आपल्याला थेपले भाजून घ्यायचे. दोन्ही साईड थेपल्याच्या एकसारख्या भाजू द्यायच्या आणि मगच आपल्याला तेल लावायचंय. तुम्ही तेल, तूप किंवा बटर काहीही लावू शकता. मी ते तेल लावलंय. व्यवस्थित दोन्ही साईडनं भाजलं की आपल्याला याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय, म्हणजे कुठे लावलं कुठे नाही असं करायचं नाही. तेल नीट लावलं तर थेपले आहेत ते टिकतातही खूप दिवस आणि छान मऊसूत राहतात. हे मुळात म्हणजे खूप दिवस, जवळजवळ आठवडाभर
फ्रीज शिवाय बाहेर टिकतात, त्यामुळे तुम्ही ही प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा भरपूर प्रमाणात करून आठवडाभरासाठी साठवून सुद्धा ठेवू शकता. चहा सोबत वगैरे हे खूप छान लागतात. आणि व्यवस्थित भाजून झाले की आपल्याला छान असे गार करायचे आहेत आणि मगच स्टोअर करायचे आहेत, म्हणजे ते खराब होत नाहीत. बघू शकता छान असे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने कडा आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची, नाहीतर ती कच्ची राहते. बघू शकता ठेपल्याला किती छान कलर आला. इतक्या कलरवरती भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते कच्चे राहत नाहीत. अशाच प्रकारे मी सगळे थेपले आहेत ते भाजून घेतलेत. बघू शकता किती छान एकसारख्या कलरमध्ये आणि एकसारख्या आकारात आपले हे थेपले बनून तयार झालेत. मी एक थेपला आहे तो हातामध्ये घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की तो किती मऊसूत झालाय. त्याचा रोल आहे तो सुद्धा खूप इझिली होतो. हा थेपला तुम्ही चहासोबत किंवा कोणत्याही हिरव्या चटणीसोबत, सॉससोबत, कशासोबतही खाऊ शकता. इव्हन लोणच्यासोबतही खूप छान लागतो. नक्की एकदा घरी ट्राय करा. जर घरी कोण कोबी खात नसेल तर त्याला कोबी खाऊ घालण्याची एकदम उत्तम पद्धत आहे ही. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजेच अशा नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि पुन्हा भेटू. बाय बाय.